नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की काय होता प्रश्न PSI 1991च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर प्रश्नामध्ये काय म्हटले यांनी, चूज द करेक्ट क्लॉज टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। म्हणजे खालील वाक्य जे आहे ना हे पूर्ण करण्यासाठी जे आहे ना खालीलपैकी जे आहे ना एक क्लॉज आहे, म्हणजे शब्दांचा समूह आहे त्याला क्लॉज म्हणतात किंवा वाक्य आहे दिलेलं ते भरा, म्हणजे जेणेकरून ते ग्रॅमॅटिकली परफेक्ट होणार। आता सर्वात पहिले जे आहे ना वाक्य वाचा, काय म्हटलेलं आहे, नायदर ऑफ द बॉईज। आता एक साधी सरळ कन्सेप्ट काय आहे की खूप वेळा मी सांगितलं, ऑफच्या आधी काय येते, नाऊन येते आणि ते नाऊन सहसा काय असते माहित आहे काय, प्लुरल म्हणजे अनेक वचन असते, ठीक आहे। आणि याच्या आधी काय येते, एकतर नाऊन येते नाहीतर मग काय येते, प्रोनाऊन येते। आता बघा इथं जे येणारं व्हर्ब असेल ना, तर व्हर्ब कसं असायला पाहिजे, ऑफच्या आधी येणारं जे नाऊन किंवा प्रोनाऊन असेल ना, तर ते जर सिंग्युलर असेल तर व्हर्ब सिंग्युलर येते, ते जर प्लुरल असेल तर व्हर्ब प्लुरल म्हणजे काय, अनेक वचन येते, ठीक आहे। मग आता इथं जे आहे ना ऑफच्या आधी काय आलेलं आहे, नायदर। नायदर म्हणजे काय, हेही नाही आणि ते पण नाही, ठीक आहे। म्हणजे नायदर हे जे आहे ना हे सिंग्युलर म्हणजे एकवचनी आहे। मग जर का हे एकवचनी असेल तर आपलं व्हर्ब कसं यायला पाहिजे, तुमचं सिंग्युलर यायला पाहिजे, म्हणजे काय की एकवचनी यायला पाहिजे, ठीक आहे। मग जर का हे एकवचनी यायला पाहिजे तर आपल्या ऑप्शनमध्ये बघा एकवचनी व्हर्ब कुठलं आहे, बघा हे वाज आहे, नंतर काय गुड आहे। म्हणजे वाज जे आहे ना सिंग्युलर आहे, हे येऊ शकते। वेअर जे आहे, वेअर किंवा वर जे आहे ना हे नाही येणार, कारण हे पास्ट टेन्स वाला काय अनेक वचन आहे। आर जे आहे ना हे प्रेझेंट टेन्स वाला अनेक वचन आहे, त्यामुळे हे पण नाही येत। आणि बी गुड जे आहे ना, बी बघा हे जे आहे ना बी हे फर्स्ट फॉर्म आहे, बट आपण याच्यामध्ये टेन्स नाही ठरवू शकत, बी बीन बिंग अशा प्रकारचं राहते, त्यामुळे हे पण नाही येत। म्हणजे आपलं राहिलेलं ऑप्शन कुठलं येणार आहे, फर्स्ट वाला। म्हणजे कसं येणार बघा, इथं येईल फर्स्ट वाला वाज टाकलं तर वाज गुड, म्हणजे हे आपला आन्सर। आता बघा हे आन्सर काढताना आपण मराठीत अजिबात अर्थ नाही लावला, आपण काय केलं, सरळ ऑप्शनच्या थ्रू गेलो आणि ग्रॅमॅटिकल जे स्ट्रक्चर आहे ते समजून घेतलं ना आन्सर काढलं, बरोबर आहे। मग आता हे करता वेळेस आता बघा आपला आन्सर तर वाज गुड आलेला आहे, याचा आन्सर बघा काय, म्हणजे मराठीत त्याला ट्रान्सलेट कसं होणार माहिती आहे का, नायदर ऑफ द बॉईज वाज गुड। म्हणजे जेवढे मुलं होते ना त्या मुलापैकी एकही मुलगा काय चांगला नव्हता असा याचा अर्थ होतो। आणि हेच जे आहे ना ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर पण सेम येते आणि मराठीत अर्थ पण याचा बरोबर येते, ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन नवीन ट्रिक शिकण्यासाठी इंग्रजी भाषा हे चिल्लर आहे, आन्सर तुम्ही जर का बेस पक्का असेल तर नक्कीच काढू शकता। अशा नवीन ट्रिक्स शिकण्यासाठी जे आहे ना, जे नवीन विद्यार्थी असतील, व्हिडिओ बघत असतील, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।